चला तर मग आज आपण पाहणार आहोत बीटाचा हलवा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: मनुके, साखर, विलायची, तूप, काजू, बदाम, दुधावरची साय घेतलेली आहे, 2 बीट घेतलेले आहेत आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. हे बीट आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यात. आता बीट धुवून झाल्याच्या नंतर आपण बीटाची साल काढून घेऊयात. बघा, अशा प्रकारे आपण बीटाची साल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेली आहे. तर आता आपण खिसून घेणार आहोत खिसणीने. अशा प्रकारे आपण दोन्ही बीट खिसून घेतलेले आहेत. आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात थोडेसे तूप टाकून घेऊयात. तूप थोडं गरम झालं की आपण त्यात ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. हे थोडंसं परतून घेणार आहोत. याला गोल्डन कलर आला पाहिजे बघा. मनुके तर चांगले फुलायला लागलेत. आता आपण हे बाजूला काढून घेऊयात. आता आपण याच्यात खिसून घेतलेले बीट टाकणार आहोत. हे चांगलं परतायचे आपल्याला बघा. बघा, आपल्या खाण्यात दररोज बीट खाण्यात येत नाही, पण असा हलवा जर बनवला ना तर मुलं एकदम आवडीने खातात. ज्यांना गोड आवडतं ते तर मुलं खूप आवडीने खातात. हे आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी असा हलवा बनतोच. आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊयात. आणि आपण हे मोठ्या गॅसवर जरा थोड्या वेळ परतणार आहोत. नंतर आपण लो गॅसवर परतून घेणार आहे. बघा कसला छान रंग आलेला आहे. बघा, आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित बीट. त्याच्यामुळे टेस्ट ह्याची चांगली लागत आहे. आता आपण याच्यात दुधावरची साय टाकून घेणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घेऊया. ह्याच्यामुळं क्रीमी होते आपली ही. त्याच्यामुळे आपला क्रीमी हलवा होतोय एकदम. त्याच्यामुळे दुधाची साय टाकणं गरजेचं आहे. आता आपण साखर टाकून घेऊयात. आपण यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता. ज्याला जसं गोड हवं आहे त्याच्याप्रमाणे टाकू शकता. बघा, साखर वितळलेली आहे पूर्णतः. आपल्याला हे असं 10-15 मिनटं हलवून घ्यायचं आहे. पूर्ण हे सुकत नाही आहे चांगलं तोपर्यंत. बघा, अशा प्रमाणे होत आलेलं आहे. आणखीन आपल्याला 5 मिनटं हे चांगलं आटून द्यायचं आहे. बीट आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. याच्यामुळं हार्ट चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रक्त जास्तीत जास्त वाढतं. तर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये बीट
बीटाला अशी चव नसते, त्याच्यामुळं काही खाण्यात येत नाही. पण अशा प्रकारे जर आपण बनवलं तर आपल्या आहारात नक्कीच जाईल. त्याच्यामुळे आपण अशा रेसिपी ट्राय करायला पाहिजे. आता आपण इथं ना थोडंसं तूप टाकून घेऊयात. आता आपण याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात. हे चांगलं मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे कडकडने तूप सुटायला लागलेलं आहे. तर आपला हा हलवा तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊयात. त्याच्या अगोदर आपण थोडीशी विलायची पावडर टाकून घेऊयात. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. बघा आपण याच्यावरती अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. खूप वेळ नाही लागत, 10 मिनिटात हा हलवा रेडी होत आहे. बघा कसला सुंदर दिसत आहे हा हलवा. आपण नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि यापुढे आपण साखरेचा हलवा बनवला आहे, त्याच्यापुढे आपण गुळाचा हलवा बनवणार आहोत. तर ती रेसिपी तुम्ही नक्की पहा.